तर गुड मॉर्निंग गाईज, सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण सोशल मीडियावर भरपूर मित्र असतात, त्यानंतर मराठी शाळेतले मित्र असतात, कॉलेजमधले काही मित्र असतात आणि आपल्या व्यवसाय करताना किंवा काम वगैरे करताना ते काही मित्र असतात. तर मैत्रीची व्याख्या ही मदतीची होऊ शकत नाही किंवा मदत केली म्हणूनच मित्र होईल असं देखील होत नाही. तर विचार करा, आपले किती मित्र आहेत, वेळेला किती ते धावून येतात आणि फक्त देखावा करणारे मित्र किती आहेत हे एकदा तपासण्याची गरज आहे. कारण काय होतं, आपण ज्या माणसाला मित्र समजत असतो तो आपला मित्र समजतोय का? त्यानंतर तो आपल्या पाठीमागूनही आपली नेमकी बदनामी करतोय की आपली प्रशंसा करतोय, आपली बाजू घेतोय, ते देखील निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला वाईट काळात कोणता मित्र साथ देतोय किंवा आपल्या हाकेला कोण धावून येतोय असा मित्र तपासा. त्याचबरोबर आपण एखादी गोष्ट सांगितलेली आहे आणि तो किती त्या गोष्टीवर ठाम राहतोय किंवा तो इकडचं तिकडं करतोय हे देखील तपासणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मित्रता ही कशी असावी ही व्याख्या आपल्याला दुर्योधन आणि कर्णाची आपण बघितली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची देखील मित्रतेचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पण कलियुगात आता मित्राची व्याख्या ही फक्त जर पैसे देणे घेणे किंवा काहीतरी मदत लागली तरच करणे ही मित्राची व्याख्या असू शकत नाही. त्यामुळे कलियुगात आपण मित्रता तपासा आणि नक्कीच सांगा की तुमचा मित्र किती आहेत, सोशल मीडियावर किती आहेत. दिखावे की मोहब्बत से ज़्यादा अच्छी मतलब जो साथ दे वो मित्रता बहुत अच्छी है. त्यामुळे मैत्री दिनाच्या सर्वांना, माझ्या सोशल मीडियातल्या माझ्या सबस्क्रायबर जे आहेत त्यांना सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मागं पुढं घोटाळा करण्यापेक्षा जे काही कमेंटद्वारे सांगता येईल ते प्रयत्न करा. धन्यवाद.